ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला जेव्हा संकट येते, दुःख येते, अडचण येते किंवा बिमारी येते, तेव्हा कधी-कधी आम्हाला असं वाटतं की आता आम्हाला कोणी आधार नाही. कधी-कधी असं संकट येते की असं वाटतं की आता माझ्यासमोर कोणताही दुसरा उपाय उरलेला नाही. कोणत्याही बाजूला गेलं तरी मी वाचू शकत नाही. समोर गेलं तर दुसरं संकट, मागं गेलं तर दुसरं संकट, काहीच नाही केलं तरी आपल्यावर संकट. अशी जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा माणसाला खूप दुःख वाटते. खूप दुःख वाटते. आम्हाला असं वाटतं की एवढं दुःख मला का म्हणून येत आहे? मी काय केलं तर माझ्यावर एवढं संकट आलं? मी या संकटातून कसं वाचू शकणार? अशा प्रकारे आमच्यामध्ये विचार येतो. आम्हाला दुःख होते. कधी-कधी आम्ही रडतो. आता मला कोण वाचवील? कोण वाचवील? अशा प्रकारे. प्रियजन हो, अशाच प्रकारे आपण जुन्या करारामध्ये जेव्हा मोसे इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून बाहेर काढून देवाने सांगितलेल्या ठिकाणी नेत होता आणि त्यांच्यासमोर असं एक संकट आलं, की त्याला माहीत नव्हतं आम्ही कुठं जाणार आहोत. परंतु देवाला माहीत होतं ते कुठून जात आहेत. तर अशा ठिकाणी ते पोहोचले, की समोर समुद्र आहे, लाल सागर, लाल समुद्र आहे. आणि त्या समुद्राच्या तटावर ते पोहोचले आणि रात्रीची वेळ होती आणि त्यावेळेसच फेरो पुन्हा त्याच्या अधिकाराने आपल्या सैन्यासह त्यांचा पाठलाग करत येत होता. आणि त्यांना कळलं, की आता फेरो आम्हाला मारण्यासाठी आपल्या सैन्यांसह येत आहे. तेव्हा त्यांना खूप ते घाबरून गेले आणि ते मग सर्व इस्रायल लोक मोशेला दोष देऊ लागले. तू आम्हाला इथं मारासाठी आणलास. आता आम्ही कसंही वाचू शकत नाही. फेरो आमची आता गत करणार नाही. आता तो आम्हाला मारून टाकणार. अशा प्रकारे ते मोसेच्या विरुद्धामध्ये ते तक्रार करू लागले. तेव्हा मोसे म्हणाला, देवावर विश्वास ठेवाल तर त्याची महिमा पाहाल. आणि तसं म्हणून मोसेने आपली काठी समुद्राकडे वळवली आणि समुद्र दुभागून त्यांच्यासाठी रस्ता तयार झाला.